लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त असे अपडेट्स पाहणार आहोत. कारण आता इकडे काव्याने देशमुख कुटुंबियांना तिच्या मनामध्ये चाललेल्या प्रेग्नन्सीचं सत्य सांगण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि नंदिनी समोर आता जीवा हारलेला असतो. हेच आपल्याला याच्या भागात पाहायचे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर आता काव्या झोपेतून उठलेली असते, पाहते तर पार्थ खोलीत नसतो. खूप उशीर झालेला असतो. तेव्हा ती विचार करते, कालच्या नोट्स सगळ्या खराब झाल्यात, मग आता मी नवीन नोट्स बनवते. त्या नवीन नोट्स बनवत असताना माझा सगळा अभ्याससुद्धा होऊन जाईल आणि डबल रिव्हिजनसुद्धा होईल. पण खरंच ना, हे ना खूपच जास्त टेन्शनवालं काम झालं आहे. काल अख्खा दिवस बसून सगळ्या नोट्स काढल्या होत्या. आता उठून ती तिच्या टेबलकडे जाते. तिथे पाहते तर काय, सगळ्या नोट्स रेडी असतात. आणि तेव्हा सगळ्या नोट्स रेडी कशा हा प्रश्न तिला पडतो. आणि हे तर पार्थचं अक्षर आहे हे सुद्धा तिच्या लगेचच लक्षात येतं. आणि तेव्हा ते पार्थने कसं काय लिहिले असा विचार करते आणि ती ताबडतोब पार्थला कॉल करत असते. तेव्हा आता इकडे काव्या म्हणत असते, देशमुख कुठे आहात तुम्ही हे काय केले? त्यावर पार्थ म्हणत असतो, आता आणि मी काय केले? मी तर काहीच नाही केले. त्यावेळेस काव्या म्हणत असते, देशमुख तुम्ही माझ्या नोट्स लिहिल्या आहेत, का असं केलं देशमुख तुम्ही? तेव्हा पार्थ म्हणत असतो, काव्या खरं सांगू का, काल तुमच्या नोट्स खराब झाल्या आणि तुम्हाला किती टेन्शन आलं आणि त्यामुळे मला थोडंसं वाटलं की तुम्हाला काहीतरी थोडीशी मदत करावी आणि त्यामुळे मी त्या सगळ्या गोष्टी करण्याचा निर्णय घेतला, बस एवढंच, बाकी काही नाही. त्यावर आता इकडे लगेचच काव्या म्हणत असते, पण पार्थ तुम्हाला काय गरज होती हे सगळं काही करण्याची? नको होतं हे सगळं आणि आता उगाचच सगळं हे करत बसलात. त्यावर पार्थ म्हणत असतो, असं काय करताय काव्या? हे बघा, हे सगळं मी केलं आहे कोणासाठी? तुमच्यासाठी केलं आहे ना, मग तुम्ही असं का बरं बोलताय? असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला आता तो म्हणत असतो, खरं सांगू का काव्या, काल जेव्हा तुम्ही त्या नोट्स सगळ्या खराब झाल्या ना आणि खराब झालेल्या नोट्स पाहिल्यानंतर इकडे आता लगेचच तुमच्या चेहऱ्यावर जो इकडे राग, रुसवा, त्याचबरोबर त्या ज्या काही गोष्टी येत होत्या ना आणि तुम्ही रडतसुद्धा होतात ना, तेव्हा मात्र तुमचे ते लाल झालेले गाल आणि त्याचबरोबर तुम्ही फुगलेल्या, हे सगळं काही खूपच छान दिसत होतं. मला ते सगळं फार आवडत होतं, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. पण मी जर ते सगळं काही काल सांगायला गेलो असतो ना तुम्हाला, तर तुम्ही पुन्हा आणखी माझ्यावर जास्त चिडला असतात, रागवला असतात, म्हणून मी ते तुम्हाला काही सांगितलं नाही आहे बस. आणि त्यामुळे म्हटलं चला, तुमचा हा जो काही थोडासा त्रास आहे तो थोडासा त्रास कमी करावा, बस एवढंच. त्याच वेळेला आता इकडे लगेचच काव्या म्हणत असते, खरंच देशमुख तुम्ही कसे आहात ना? तेव्हा पार्थ म्हणत असतो, मी जसा पण आहे ना तसा फक्त आणि फक्त तुमचाच आहे. असं म्हटल्यानंतर आता काव्या पुन्हा एकदा हसायला लागलेली असते आणि त्यानंतर त्या नोट्स हातामध्ये घेते आणि म्हणत असते, खरंच देशमुख तुम्ही ना अमेझिंग आहात. म्हणजे तुम्ही कसे आहात ना हे आत्तापर्यंत कोणालाही कसंही समजत नाही आहे. खरंच मला ना तुमचं खूप जास्त, फार जास्त कौतुक वाटते, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला आपण पाहतो की पार्थ आता लिफ्टमधून बाहेर येऊन त्याच्या ऑफिसमध्ये त्याने एंट्री केलेली असते. आता ऑफिसमध्ये एंट्री केल्याबरोबर त्याच्यासोबत सगळा स्टाफ जो आहे तो थोडासा वेगळ्याच पद्धतीने वागत असतो. आणि तेव्हा पार्थ म्हणत असतो, सगळेजण आज माझ्यासोबत असे का बरं वागतायत, काहीच मला कळत नाही, नेमकं चाललंय काय, असा सुद्धा विचार तो करतो. त्याच वेळेला आता सगळा स्टाफ एकूणच उभा राहतो आणि उभा राहिल्याबरोबर पार्थला आता इकडे कॉंग्रॅच्युलेशन्स करत असतो, टाळ्या वाजवत असतो. आणि पार्थला कॉंग्रॅच्युलेशन्स आणि टाळ्या वाजवल्यानंतर पार्थ जो आहे ना तो त्यांच्याकडे पाहतच असतो. पार्थ म्हणत असतो, अरे बापरे, मला कळतंय, थँक्यू, पण तुम्ही मला एवढं कॉंग्रॅच्युलेट आणि ह्या सगळ्या गोष्टी का आणि कशामुळे करताय? काही समजेल का? ह्या सगळ्या गोष्टीचं काय कारण आहे ते समजेल का? त्याच वेळेला आता इकडे ते लोक म्हणत असतात, फायनली तुम्ही बाबा होणार आहात आणि ही आनंदाची गोष्ट आम्हाला समजली. तेव्हा ते म्हणत असतात, पार्थ म्हणत असतो, थँक्यू, पण तुम्हाला हे कोणी सांगितलं? तेव्हा पिऊन तिथे येतो आणि ते म्हणत असतात, खरं तर हे ना ह्या सर्वांना आणि आम्हाला सुद्धा रम्या मॅडमने सांगितलं. अच्छा, रम्या मॅडमने सांगितलं का? बरं ठीक आहे. त्यावेळेला आता ते काका म्हणत असतात, सर तुमची कॉफी राहू द्या, पण रम्याला माझ्या ताबडतोब केबिनमध्ये पाठवा. असं म्हणून पार्थ आता केबिनकडे जातो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की नंदिनीने आता एक गोष्ट करण्याची ठरवलेली असते, ती म्हणजेच की देवळात जाण्याचं. आणि देवळात आता इकडे जो जीवा आहे तो तिला सोडवायला आलेला असतो. जेव्हा जीवा तिला सोडवायला येतो तेव्हा मात्र इथे नंदिनी खाली उतरते आणि जीवाने हेल्मेट काढलेलं असतं. त्यावेळेला नंदिनी त्या
डोक्यावरून हात फिरवत असते आणि म्हणत असते, खरं सांगू का, तुम्ही ना फार हँडसम दिसताय, तुम्ही ना फारच जास्त क्यूट दिसताय, तुम्हाला पाहिल्यानंतर ना मला फारच जास्त आनंद होतोय. त्यावर जीवा म्हणत असतो, आता हे आणि काय आहे आणि तुझं काय चाललेलं आहे. त्यावर आता ती म्हणत असते, नाही नाही असं काही नाही, बरं ठीक आहे, तुझं झाल्यावर फोन कर, मी तुला घेण्यासाठी येईल. तेव्हा ती म्हणते, नाही जीवा, त्याची काहीच गरज नाही आहे. म्हणजे मी ना आता हे देवळ झालं की आणखी 2-3 देवळामध्ये जाणार आहे. का आणि कशासाठी. आणि त्याच वेळेला आता इकडे नंदिनी म्हणत असते, का आणि कशासाठी म्हणजे माझी इच्छा आहे देवळामध्ये जायची, त्याचबरोबर पाया पडायची, दर्शन घ्यायची, आणि तसंही मी नवस केलेलं आहे, त्यामुळे मला जायचं आहे, असं सुद्धा नंदिनी बोलत असते. आता हे सगळं काही बोलत असताना जीवा मात्र नंदिनीकडे पाहतो. तेव्हा नंदिनी म्हणते, पण मला एक गोष्ट कळत नाही, तुम्हाला काय झाले, तुमचा मूड का ऑफ आहे. असं म्हटल्यानंतर आता जीवा म्हणत असतो, ते काही नाही. बरं बरं ठीक आहे चालेल, चला मग मी येऊ का, असं म्हणून नंदिनी जायला लागते. तेवढ्यातच आता जीवाचं तिच्या पायांकडे लक्ष जातं. तेव्हा नंदिनीला जीवा म्हणत असतो, 1 मिनिट नंदिनी, हे काय आहे, तू पायामध्ये चप्पल वगैरे का बरं नाही घातलीस. त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, त्याचं काय आहे ना जीवा, खरं तर मी इथे नवस बोलली आहे. ह्या परिसरामध्ये जेवढे मंदिरं आहेत ना, त्या मंदिरामध्ये इकडे अनवाणी पायाने मी जाणार आहे आणि अभिषेक करणार आहे. त्याच वेळेला जीवा आता म्हणत असतो, खरंच ना हिचं ना काही कळतच नाही आहे बाबा, म्हणजे काय बोलायचं आणि काय नाही ह्या गोष्टी कळतच नाही आहेत, कशी आहे नाही खरंच ना. असं म्हणून आता इकडे दुसऱ्या बाजूला रम्या पार्थ समोर उभी असते आणि तेव्हा पार्थ हा रम्यावर सुरुवातीला चिडचिड करतो. तो म्हणत असतो, रम्या 1 मिनिट, एक गोष्ट सांग, तू मी आणि काव्या आई बाबा होणार आहोत ही गोष्ट तू स्टाफला का बरं सांगितलीस. त्याच वेळेला रम्या म्हणत असते, अरे त्याचं काय झालं ना, मी असं डायरेक्टली नाही सांगितलं, मी एक मेल टाईप करत होते आणि त्यावेळेस माझा फोन जो आहे ना तो स्पीकरवर होता. तेव्हा तिथे आरती आली आणि आरतीने ती गोष्ट ऐकली. मग तेव्हा तिने विचारलं आणि त्यानंतर मी सांगितलं, मी मान्य करते मीच सांगितलं, पण असू दे ना, त्याने काय फरक पडतोय. पण तेव्हा पार्थ म्हणत असतो, पण ह्या सगळ्या गोष्टी करण्याची तुला काय गरज होती, का एवढं सगळं काही आमच्या मध्ये करतेस तू, तुझा काय संबंध आहे रम्या. असं बोलल्याबरोबर आता रम्या म्हणत असते, सॉरी पार्थ, पण मला तुला दुखवण्याचा काहीच हेतू नव्हता. तेव्हा लगेच आता पार्थला नंदिनी बोललेली ती गोष्ट आठवते. ती म्हणत असते, जर रम्याला आणि विजयला एक्सपोज करायचं असेल तर तिच्या कलाने घ्यायचं, तिला असं दाखवायचं नाही की आपल्याला तिच्याविषयी काय वाटतंय आणि त्याचबरोबर आपण तिच्यासाठी काय करतोय, ह्या गोष्टी तिला दाखवायच्या नाही. आणि जेव्हा तिला समजेल ना, मग तेव्हा तिला गुलीगत धोका द्यायचा, असं नंदिनी बोललेली असते. आणि त्याच वेळेस पार्थला हे सगळे शब्द ऐकल्यानंतर लगेचच आता पार्थ म्हणत असतो, सॉरी रम्या, ठीक आहे तू सांगितलंस ते, पण आता त्यांचं म्हणणं आहे ना सेलिब्रेशन करण्याचं, तर माझ्याकडून लंचनंतर सगळ्यांना डेझर्ट ऑर्डर कर, आपण सगळेजण सेलिब्रेट करूया. त्यावर रम्या म्हणत असते, काय सेलिब्रेट करायचं आहे. तेव्हा पार्थ म्हणत असतो, हो चालेल ना, करूया आपण सेलिब्रेट, असं म्हणून रम्या तिथून निघून जाते. तेव्हा पार्थ हा मनाशीच म्हणत असतो, रम्या तुला सेलिब्रेशन करण्याची फार हौस आहे ना, आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता तुला सेलिब्रेशन काय असतं ना हे मी नंतर दाखवतो. आता तर तुला तुझ्याच पद्धतीने मी वागवणार आहे आणि तुझ्याच पद्धतीने सगळ्या गोष्टी करणार आहे, असं सुद्धा आता इकडे पार्थ रम्याला स्पष्टपणे बोलून दाखवलेलं असतं, ते सुद्धा मनामध्येच. पण आता पार्थ काय करेल हे पाहणं फारच इंटरेस्टिंग आहे. तर इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की नंदिनी आता बरेच मंदिरं करून एका गाडीजवळ उभी असते आणि तेव्हा तिने आता जीवाला कॉल केलेला असतो आणि तेव्हा जीवा म्हणत असतो, हां बोल नंदिनी. त्यावर नंदिनी म्हणत असते, नाही नाही काही नाही, मी बस असंच फोन केला आहे. तुम्ही हां झालं आहे माझं आत्ताच एक मीटिंग झालेली आहे, पण ती मीटिंग मात्र फारशी काही नीट झाली नाही. त्यावर नंदिनी म्हणत असते, का काय झालं जीवा, सगळं काही ठीक आहे ना, तुम्ही नका ना काळजी करू, सगळं ठीक होणार आहे. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता बघा, अगं पण तू एवढं ऊन झालं आहे, तुला आता घरी जायचं आहे, काही खाल्लं आहेस का, भूक वगैरे लागली असेल तुला, आणि मला माहिती ना तू काहीच खाल्लेलं नसेल, खरं खरं सांग नंदिनी, काही खाल्लं आहेस का. तेव्हा नंदिनी म्हणत असते, नाही नाही मी आणखी काही खाल्लं नाही आहे, माझा उपवास आहे ना. त्यावर जीवा म्हणत असतो, खरंच तुला तर ना काय बोलावं ना तीच गोष्ट आता मला इकडे समजत नाही, बरं थांब तू, मी तुला घ्यायला येतो. आता नंदिनी म्हणत असते, बरं ठीक आहे चालेल, असं म्हणून आता जीवा फोन ठेवतो आणि फोन ठेवल्यानंतर त्याला पुन्हा आणखी त्याच गोष्टी पुन्हा आठवू लागलेल्या असतात. इकडे आपण पाहतो की दुसऱ्या बाजूला नंदिनी थोडीशी अस्वस्थ असते, कारण जीवाचं वागणं आणि त्याचबरोबर ते बोलणं ह्या गोष्टी समजत नाही. त्या
त्यानंतर तो क्षणसुद्धा तिला आठवतो ज्या पेपरवर जीवाने आई बाबा होणार आहोत असं लिहिलेलं होतं. आणि तो पेपर आठवल्यानंतर आता लगेचच इकडे जी काही नंदिनी आहे ती नंदिनी त्या पेपरकडे ते आठवल्यानंतर आता ती विचारात गुंतलेली असते. खरंच मला असं का वाटतंय की जीवाच्या ह्या बोलण्यावरून तर असं वाटतंय की मी खरंचच आई होणार नाही आहे का. आत्ता जीवा असं बोलले आणि त्यामुळे माझ्या मनामध्ये हे विचार आलेत, मी खरंचच आई होऊ शकत नाही का असा विचार ती करते. त्याच वेळेला तिथे तिच्यासमोर एक मुलगी येऊन उभी राहते. त्या मुलीच्या हातामध्ये सुंदर असे मोगऱ्याचे गजरे असतात. त्याचबरोबर काही वस्तूसुद्धा असतात. तेव्हा ती मुलगी त्या नंदिनीला म्हणत असते, अगं बाई गजरे घेणार का गजरे. त्यावर नंदिनी म्हणत असते, अरे हो अगं गजरे घेणार का गजरे, हे बघ 100चे 5 गजरे दिलेत. त्यावर नंदिनी म्हणत असते, हो का, पण मला सांग तू गजरे विकतेस का. तेव्हा ती मुलगी म्हणत असते, हो मी गजरे विकते. अगं पण असं लहान मुलांनी काम करणं हा गुन्हा आहे ना. त्यावरती म्हणत असते, नाही पोट भरण्यासाठी कोणताही गुन्हा आणि काहीही नसतं. मग तुझे आई आणि बाबा ते सगळे कुठे आहेत. नाही मला तसं कोणीच नाही आहे, पण माझी त्या पुढच्या चौकामध्ये एक मुंहबोली मावशी बसते. मुंहबोली, अच्छा असं आहे का. पण ती तर म्हणते की पोटासाठी काय पण करायला लागतं, म्हणून मग मी गजरे विकते. मग तुझा युनिफॉर्म कुठे, शाळेत जातेस का तू. त्यावरती म्हणत असते, युनिफॉर्म ते काय असतं. अगं गणवेश नाही हो, आम्हाला कुठला गणवेश. त्यावर ती म्हणत असते, पण तुम्ही गजरे घ्या ना, गजरे फार छान आहेत बघा. आणि त्याच वेळेला नंदिनी म्हणते, खरं तर माझा नवरा असताना त्याने एक नाही तर 5-5 गजरे घेतले असते. तेव्हा ती मुलगी म्हणत असते, का बरं 5-5 गजरे का घेतले असते, त्याला 5 बायका आहेत का. त्यावर नंदिनी म्हणते, नाही ग बेडाबाई, त्याची बायको मी एकटीच आहे, पण त्याला ना गजरे घेताना असे खूप गजरे आवडतात आणि त्यामुळे त्याने 5 घेतले असते. त्यावर ती मुलगी म्हणत असते, ठीक आहे मग आता ते नाही तर तुम्ही ह्या वेळेस गजरे घ्या आणि त्यांना गिफ्ट द्या. असं म्हणून नंदिनी म्हणत असते, बरं ठीक आहे मी घेते गजरे, तू नको काळजी करूस. आता लगेचच इकडे ती मुलगी म्हणत असते, खरं सांगू का, तुमच्यासाठी आणखी एक वस्तू आहे माझ्याकडे. कसली वस्तू आहे. तेव्हा ती मुलगी तिच्या त्या टोकरीमध्ये असलेला एक साबण काढते आणि ती म्हणत असते, हे घ्या हा साबण आहे, ह्या साबणाने ना चेहऱ्यावर असलेले सगळे डाग धुतले जातील. त्याच वेळेला नंदिनी म्हणत असते, काय सांगतेस, डाग 100% धुतले जातील. तेव्हा ती मुलगी म्हणत असते, 100% तर काहीच होत नाही आहे. 100% म्हणायला गेलं तर कोणतीच गोष्ट होत नाही आहे. होते का, नाही होत. असं म्हटल्यानंतर आता नंदिनी ते गजरे घेते. गजरे तर फारच सुंदर आणि ताजे आणि फ्रेश असतात. आणि त्यानंतर त्या मुलीने सांगितलेलं वाक्य की 100% कोणतीही गोष्ट होत नसते. मग आता नंदिनीच्या मनामध्ये विचार येतो, जर 100% कोणतीही गोष्ट होत नाही तर मी आई होणार नाही ही सुद्धा गोष्ट 100% कशी बरं खरी असणार. जरी डॉक्टरांनी सांगितलं, जरी रिपोर्ट्स आले की 100% मी आई होणार नाही, तर मग इथे मी का होप सोडते. कारण 100% तर कोणतीच गोष्ट होणार नसते ना. ह्या मुलीने नकळतपणे मला किती आणि कशा गोष्टी समजवल्यात असा नंदिनी विचार करू लागते. आणि तेव्हा ती मुलगी समोर उभी असताना म्हणत असते, अहो ताई काय करताय, घेताय का साबण तुम्ही. घ्या ना, खूप चांगला साबण आहे बघा. चेहऱ्यावरचे डाग आणि ते सगळं काही धुतलं जाईल. मनावरचे डाग धुतले जातील का गं, असं ती बोलत असते. त्याच वेळेला ती मुलगी पुन्हा म्हणत असते, अहो ताई घेऊन तर बघा, वापरून तर बघा, आणि हे गजरे तुमच्या नवऱ्याला फार आवडतील बघा. असं म्हणून शेवटी नंदिनीने तो साबण आणि त्याचबरोबर गजरे हे दोन्ही घेतलेलं असतं. आणि तेव्हा ती मुलगी निघून जाते. आता किती गोड आहेस ग तू, असं नंदिनी तिला म्हणते. आणि त्यानंतर गेलेल्या त्या मुलीकडे बराच वेळ नंदिनी एकसारखं एकटक बघत असते. आणि तेव्हा विचार करते की नाही, ही गोष्ट मी जीवाला सुद्धा समजावून सांगितली पाहिजे की जीवा हे बघा, 100% कशावरच विश्वास ठेवता येणार नाही. मी आई होणार नाही ही गोष्ट तुम्ही म्हणत असलात तरीसुद्धा मी त्या गोष्टीवर 100% विश्वास कधीच ठेवू शकत नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की काव्याचं आता इकडे रेग्युलर रुटीन सुरू झालेलं असतं. त्याचबरोबर फोनवर बोलत असताना ज्या काही पार्थने इथे नोट्स काढून ठेवल्या होत्या त्या नोट्स मात्र इकडे हवेच्या त्या सगळ्या गोष्टीने लगेचच उडायला लागतात. आणि हवेच्या त्या सगळ्या गोष्टीने उडाल्यानंतर काव्या एक एक करून त्या नोट्स जमा करते. आणि तेवढ्यातच आता काव्याचा आणि त्याचबरोबर होणाऱ्या बाळाचा एक असा हातामध्ये घेतलेला फोटो असतो जो की पार्थने काढलेला असतो. आणि समोरून विजय येतो. आता विजय लगेच ते स्केच हातामध्ये घेतो आणि म्हणत असतो, वाव कुठल्या आर्टिस्टने काढलेला आहे. त्याच वेळेला काव्या म्हणत असते, कुठल्या काय, घरच्याच आर्टिस्टने काढलेला आहे, घरीच आर्टिस्ट आहे ना. पण मला नाही वाटत
करत हे तुम्हाला आवडलं दिसते. म्हणजे बघा ना, जर आपल्या एखाद्या जवळची व्यक्ती असेल किंवा एखादं जवळचं जे काही वस्तू आहे त्याच्यावर आपला जीव असतो, प्रेम असतं, तेव्हा ते आपण किती मनापासून जपतो आणि त्याचबरोबर त्याची किती काळजी घेतो. पण ह्या चित्राकडे असं वाटत नाही की हे चुरगाळले, घडी पडली, त्याचबरोबर याच्यावर डागसुद्धा आहे. हे बरोबर आहे ना? म्हणजे ह्या चित्रातून असं वाटतंय का की तुम्हाला आई व्हायचं नाही आहे, तुम्ही तुमच्या मनाविरुद्ध आई होत आहे, तुम्ही तुमच्या मनाविरुद्ध प्रेग्नेंट आहात असं म्हटल्याबरोबर आता लगेचच काव्या ते चित्र हातातून काढून घेते आणि विजयला फोन आलेला असतो. त्यामुळे विजय फोनवर बोलत बोलत तिथून बाजूला निघून जातो. तेव्हा काव्या मनामध्ये विचार करत असते, काव्या एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का? खरं सांगायचं म्हणजे तर त्या दिवशी पार्किंगमध्ये जेव्हा पार्थ आणि मी बोलत होतो तेव्हासुद्धा विजयला संशय आला होता. विजय माझ्याकडे आणि पार्थकडे संशयिक नजरेने पाहत होता. विजयकडून आणि रम्याकडून जर ह्या घरच्या लोकांना गोष्टी कळाल्या तर अजिबात ते चांगलं नाही आहे. मी प्रेग्नेन्सीबाबत, बाळाबाबत काय विचार करते ही गोष्ट माझ्याकडूनच घरच्यांना समजली पाहिजे. आणि काव्या हे बघ, घाई आता शांत बसून चालणार नाही, तुला घाई करावी लागणार आहे. आता तुलाच तुझा कॉल घ्यायचा आहे, कारण जर विजयकडून ह्या घरच्यांना गोष्टी समजल्या तर मग मात्र खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो असं सुद्धा आता इकडे काव्या बोलत असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की नंदिनी एकटक गेलेल्या मुलीकडे पाहत असताना जीवा अचानकच तिथे येतो. आता जीवा आल्याबरोबर इकडे तिच्याकडे तो चुटकी वाजवून म्हणत असतो, अगं काय हे, कुठे तंद्री लागली तुझी? तेव्हा ती म्हणत असते, नाही नाही कुठे नाही. आणि हे काय, आज गजरे स्वतःच घेतलेस? तेव्हा ती म्हणत असते, हो गजरे मी घेतलेत. आणि तेव्हा लगेच आता ती गजरे हातातले जो काही जीवा आहे त्या जीवासमोर पकडते आणि म्हणत असते, बघा ना किती फ्रेश आणि ताजे गजरे आहेत. तेव्हा जीवाचा मूड नसतो आणि तो म्हणत असतो, चल बस गाडीवर पटकन. त्यावर आता इकडे नंदिनी म्हणत असते, काय झालं, तुमचा मूड बरा नाही आहे का? त्यावर तो म्हणत असतो, नाही तसं काही नाही आहे, तुझ्या पायात एक तर चप्पल नाही आहे, त्यानंतर तू मंदिराला प्रदक्षिणा वगैरे घालून दमली असशील, थकली असशील ना, त्यामुळे तू ताबडतोब गाडीवर बस, समजलं? त्यावर नंदिनी म्हणत असते, काय झाले जीवा, सगळं काही ठीक आहे ना? त्यावर आता इकडे जीवा म्हणत असतो, माझी एका क्लायंटबरोबर मीटिंग होती आणि त्यानंतर मी त्या मीटिंगमध्ये जी काही बेडरूम असो, किचन असो, त्याचबरोबर हॉल असो, लिव्हिंग एरिया असो, ह्या सगळ्या गोष्टी मी सांगत होतो. आणि तेव्हा अचानकच त्या समोर असलेल्या माणसाने विचारलं, चिल्ड्रन्स रूम कुठे असेल? तुम्ही चिल्ड्रन्स रूमला इथे जागाच ठेवली नाही आहे का? असं म्हटल्याबरोबर मला पटकन इकडे कसं तरी झालं आणि त्याचनंतर मी पूर्ण डाऊन झालो आणि ते प्रेझेंटेशन काही केल्या व्यवस्थित झालं नाही आहे. म्हणजे बघ ना, मी बाबा होणार नाही, तो आई होणार नाही, ही गोष्ट पुन्हा माझ्या त्या मनामध्ये येऊन गेली आणि त्यानंतर मला पुन्हा त्रास झाला. त्याच वेळेला नंदिनी म्हणत असते, इट्स ओके जीवा, तुम्ही नका काळजी करू. त्यावर लगेच एक मुलगी आणि आई तिथून जात असताना जीवाला दिसते आणि तो म्हणत असतो, बघितलंस, हे असं आपल्याला जगता येणार नाही, कारण आपण आईबाबा होऊ शकणार नाही. त्यामुळे कारण आता इकडे बघ ना, मी इथे स्वतःला आणि मनाला समजावत होतो की आपण आईबाबा होणार आहोत, आपण आईबाबा होणार आहोत. तेव्हा नंदिनी म्हणत असते, हे बघा जीवा, कोणतीच गोष्ट इथे 100% होणार नाही किंवा होणार आहे ही खरी नसते. तुम्ही ह्या सर्व गोष्टींचा विचार करू नका बरं. आणि त्याच वेळेला त्या मुलीची ते सगळं काही इथे नंदिनीला आठवत असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी नंदिनीला आठवल्याबरोबर आता लगेचच नंदिनी म्हणत असते, आपण दोघांनी मिळून एक खेळ खेळायचा का? तेव्हा आता इकडे जीवा म्हणत असतो, व्हिडिओस का तू नंदिनी, आपण रस्त्यावर आहोत आणि रस्त्यावर असा खेळ खेळायला कसं वाटतं? तेव्हा नंदिनी म्हणत असते, असं काय करताय जीवा, बघा ना, ट्राय तर करून बघूयात ना, आणि खेळ खेळायला काय जातंय, तुम्ही नका बरं काळजी करू आणि होप्स तर अजिबातच सोडू नका, असं सुद्धा आता इकडे नंदिनी बोलत असते. त्याच वेळेला आता आपण पाहतो की जीवा ठीक आहे असं म्हणत असतो. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की पार्थ आणि त्याचबरोबर काव्या हे दोघेही जण डॉक्टरांकडे गेलेले असतात आणि डॉक्टरांकडे गेल्यानंतर ऑलरेडीच तिथे काही लोक असतात आणि त्याचबरोबर डॉक्टर म्हणत असतात, आता 7वा महिना संपल्यानंतर 8व्या-9व्या महिन्यामध्ये तुम्हाला रेस्ट घ्यावी लागणार आहे. त्याच वेळेला आता इकडे काव्या म्हणत असते, तुम्ही आम्हा बायकांना एवढं हलक्यात का घेता? तुम्हाला असं वाटतं का की आम्हाला रेस्ट घ्यावी लागेल आणि हे करावं लागेल, ते करावं लागेल? असं अजिबातच काही नाही, तुम्ही नका काळजी करू आणि त्याचबरोबर बायकांना असं हलक्यात तर अजिबातच घेऊ नका, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की जीवाचा मूड थोडासा ऑफ झालेला असतो आणि तेव्हा त्या जीवाच्या ऑफ झालेल्या मूडवर
आता नंदिनी प्रेमाने फुंकर घालणार असते आणि त्यानंतर जी काही मुलगी तिला तिथे बोलून दाखवलं त्या मुलीचं सगळं काही आता इकडे जी नंदिनी आहे ती नंदिनी इथे बोलून दाखवण्याचं काम करणार असते. तर आता जेव्हा जीवासमोर ह्या सगळ्या गोष्टी येतात तेव्हा मात्र इकडे लगेचच जो काही जीवा आहे तो थोडासा इमोशनल झालेला असतो. पण नंदिनीचा एवढा उत्साह आणि त्या सगळ्या गोष्टी बघून त्यालासुद्धा खूपच जास्त आनंद इथे झालेला असतो. तर प्रेक्षकांना अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला जो नंबर आहे त्या नंबरवर ₹1 पाठवा आणि त्याचबरोबर स्टार प्रवाहाचे किंवा झी मराठीचे किंवा कलर्स मराठीचे 3 एपिसोड पाहण्याचा आनंद घ्या. भेटूयात अशाच एका नवीन एपिसोडसोबत. तोपर्यंत धन्यवाद.